तुमचं सहर्ष स्वागत आणि नकुलजी मांडे साहेब यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतो। मान्यवरांचं विशेष आभार आम्ही व्यक्त करू। एका बाजूला मुरबाड आणि दुसऱ्या बाजूला कल्याण या दोन संघादरम्यान रंगत लढत पहिल्या सत्रासाठी जाऊ। सोमनाथ खाडे सर यांच्याकडे धन्यवाद। हॅलो धन्यवाद। थँक्यू सो मच निखिलजी ठोंबरे सर, ज्यांचा आवाज या स्पर्धेच्या निमित्तानं मित्रांनो आपण ऐकतोय। बिग फाईट, एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली, रोमहर्षक सामना। आणि या सामन्यामध्ये जय हनुमान माळीनगर संघाला हनुमानाचा आशीर्वाद नक्कीच लाभतोय आणि विजय होत आहेत। द्वितीय फेरीमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। बेस्ट ऑफ आल्यानी टीम आपलं सुद्धा गोड कौतुक आम्ही आयोजन कमिटीच्या वतीनं करतोय। सामन्याला सुरुवात होतीये। अजून एक मोठा मुकाबला मैदानावरती आपण पाहू शकाल। एका बाजूला मुरबाड ग्रामीणची महासत्ता अर्थातच आर्यन स्पोर्ट्स टेंबरे टीम आणि त्यांना फाईट करताना पाहायला मिळेल कल्याण ग्रामीणचा एक दर्जेदार संघ टीम आई गावदेवी कांबा। या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट, काटेकी टक्कर। नाणेफेकीचा कौल जिंकला, फिल्डिंग स्वीकारली आणि फलंदाजीचं पाचारण दिलंय आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या टीमला। अर्थातच योगेश बनकरी, निलेश निचिते, सागर बनकरी, आकाश शिरोसे, अनिकेत इंदुलकर, राज विशे, विकास निचिते, भावेश शिरोशे, मिथुन बनकरी, साहिल भोईर, रत्नेश, शुभम ही संपूर्ण स्टार कास्ट एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल। टीम कांबा संघाच्या वतीनं सलामीची जोडी आपण पाहू शकाल। आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाचे दोन हुकमाचे एक्के मैदानावरती पाहायला मिळतील। एका बाजूनं मनोज केंबारी आणि दुसऱ्या बाजूनं प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोर। गेम ऑन। सामन्याला सुरुवात। पहिला चेंडू मनोजसाठी फटका चांगला आहे, हलक्याच उडवलाय, सरळ चेंडू समालोचन कक्षाच्या समोर। पहिल्या चेंडूवर पहिला दमदार चौकार। पाठीमागे सरकून खोलवट टप्प्याच्या चेंडूला हलक्यानं फोरामच्या साह्यानं उडवतोय। मनोज केंबारीच्या बॅटमधनं या 4 धावा येत आहेत। सुंदर बॅटिंग, सुंदर सुरुवात। गोलंदाजी मार्कवरती राजला मात्र इथून पहिल्या चेंडूवरती चौकाराचा सामना करावा लागलाय। कमबॅकची गरज। या चेंडूवरती लगेचच कमबॅक करतोय। चेंडू हवेत, झेल टिपण्याची सुवर्ण संधी, रिले मध्ये कॅच पकडण्याची संधी आली होती। पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटला होता, त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये सुद्धा संधी आली होती, मात्र ही संधी गमावली कांबा संघानं। आणि एक धाव अतिरिक्त धावफलकावरती आपण जोडणार आहोत। एका धाबेची मदत येईल, धावफलक पुढे सरकेल ते 5 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं। 5 ऑन द बोर्ड, 5 धावा स्कोर कार्ड वरती। स्ट्राईक रोटेट होतीये मनोजच्या बॅटमधनं या 5 धावा। पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर इथं धोक्याची घंटा वाजली होती, एज लागला होता, नक्कीच झेल टिपण्याची संधी आली, मात्र हा झेल ड्रॉप। त्यानंतर एक सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाते। 5 धावा स्कोर कार्डवर। बॅटिंग करत असताना सलामीची जोडी मैदानावरती। सलामीवीर फलंदाज सुहासभाऊ केंबारीचे 2 हुकमाचे एक्के मैदानावरती। स्ट्राईक एंडवर योगेश कोर। पहा मित्रांनो, इनसाइड आउटचा नजराणा पेश करतोय, मागे सरकून क्लासिकल नजराणा योगेश कोरच्या बॅटमधनं। टेंबरे ब्रँड षटकार। इनसाइड आउटचा स्ट्रोक आपण पाहत असाल। बॅट्समन योगेश कोर अगदी पहिल्या चेंडूवरती घरूनच सेट होऊन आलाय। राजला कमबॅकची गरज। कांबा संघासाठी चाललेलं हे पहिलं षटक। यावेळेस पहा, अपसाइडला शपलवून ऑन साइडला खेळायचं होतं। स्लॉक स्वीपचा प्रयत्न, फिल्डर थोडीशी खराब फिल्डिंग करतायत आणि लगेचच नजर हटी, दुर्घटना घटी। दुसऱ्या धाबेचं सुद्धा योगदान येत आहे। लेग बाईचा इशारा येईल, मात्र क्रिकेटचा हा खेळ मित्रांनो शॉर्ट टर्मचा क्रिकेट, धावा कशाही येऊ दे, धावा येणं फार महत्वाचं असतं। यावेळेस या 2 धावा येत आहेत, धावफलकाला जोडल्या जातील। स्कोर कार्ड वेगानं पुढे सरकतं 13 या आकड्यावरती। पहा मित्रांनो, LBW साठी अपील करतायत, मात्र अगदी ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन खेळलेला हा फटका
पंच नाबाद घोषित करतायत. धर्मेंद्र वर्मा सर, नजर भरपूर चांगली पाहायला मिळते. या चेंडूवरती पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. आता मात्र राजला सूर सापडलाय. आता चेंडू चांगला टाकतोय. हा चेंडू सुद्धा आपण पाहत असाल तर लेगबाईचा इशारा येतोय एका धाबेसाठी. मात्र राजला एक चांगला सूर सापडलेला पाहायला मिळतोय. सलगच्या 2 चेंडूंवरती कुठल्याही प्रकारे बॅटमधनं धावा येत नाहीत, मात्र लेगबाईच्या स्वरूपात धावा जरूर पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड झालं ते 14. पहिल्या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक. धावफलकावर 14 बिनबाद. दमदार सुरुवात टीम आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघाची. स्ट्राइक रोटेट. मनोज केंबारी स्ट्राइक एंडवरती. यावेळेस फुलटो चेंडू होता, ऑनसाइडला खेळतो. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. एका धावेची मदत. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांची मदत येईल. धावफलक पुढे सरकलेला आपल्याला पाहायला मिळेल. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाची समाप्ती. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द आयोजित भगवा चषक 2023-24 हे महापर्व स्पर्धेचा आजचा तब्बल 7वा दिवस. 9 दिवस डामडौलात पार पडणारी ही स्पर्धा. चारही बाजूला या भगवामय वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. भगवा मानाचा, भगवा अभिमानाचा, भगवा स्वाभिमानाचा भगवा रंग पाहिला मित्रांनो तर मराठी माणसाच्या मनामध्ये, मराठी माणसाच्या रक्तामध्ये भगवा सळसळल्याशिवाय राहत नसतो मित्रांनो. टीव्ही स्क्रीनवरती आम्हाला दाखवलं जाते. धन्यवाद. थँक्यू सो मच. टेनक्रिक वाहिनीचा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करू, ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं टेनिस क्रिकेटची सेवा केली जाते. आणि आज आम्हाला सुद्धा जगभर पाहिलं जातं, जगभर ऐकलं जातं. आपलं हृदयाच्या अंतकरणापासून मी समालोचक सोमनाथ खाडे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. जाऊया मैदानावरती. पहिलं षटक संपन्न झाले. धावफलकावरती आहेत 16. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय योगेश कोर. स्वैग से करेंगे सबका स्वागत. इट्स अ माइटी हिट. षटकार. मैदानावरती खेळतायत. नक्कीच आपण पाहत असाल तर आक्रमक बॅटिंग समोरून आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघ करतोय. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक मैदानावरती सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूवरती एक मोठा आघात पाहायला मिळतोय. बॅट्समन योगेशच्या बॅटमधनं चेंडूनं केली सीमा रेषेची सफर. जबरदस्त फटका. धावफलकावरती 22 ही फिगर आपल्याला पाहायला मिळेल. बिनबाद 22. दमदार सुरुवात, आश्वासक सुरुवात यासाठी ओळखला जाणारा हा बॅट्समन मैदानावरती. अर्थातच एका बाजूने योगेश कोर साथ देत असताना मनोज केंबारी ही एवन जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघासाठी. आश्वासक सुरुवात देत आहेत. योगेश यासाठी ओळखला जातो, जसा मैदानावरती येतो पहिल्या चेंडूपासून आक्रमण पाहायला मिळत असतं. मनोजचं मात्र काम असतं किल्ला लढवणं, डाव सावरणं, डावाला पुढे घेऊन जाणं, शेवटीपर्यंत सामना खेळत राहणं. यावेळेस पहा अपील करतायत. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र वेळीच योगेशनं आबरलं. योगेशला माहिती आहे सलामीचा फलंदाज धावबाच्या स्वरूपात जर बाद झाला तर मात्र तुम्हाला अडचणी निर्माण होत असतात मित्रांनो. या अडचणी यायला नको. अशा पद्धतीची निश्चितच धोक्याची घंटा असेल तर स्वतःला आवरायला हवं, सावरायला हवं. या गोष्टी आपल्याला शिकणं फार गरजेचं असतं. सलामीचे फलंदाज धावबाद होणार नाही याची काळजी आपल्याला घेणं फार गरजेचं असतं. यावेळेस पहा सुंदर चेंडू येतोय. गोलंदाजी मार्कवरनं रत्नेश कमबॅक केलंय. सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा हा सुद्धा चेंडू बॅट फिरवतोय. स्लो बर्बन गती परिवर्तन. टप्पा खाल्यानंतर बॉडी लाईन चेंडू सरळ शरीरावरती आदळतोय. कुठल्याही प्रकारची दाब येत नाही. डॉट येतोय. षटकार आला. त्यानंतर जर आपण पाहिलं असेल तर हे दोनही चेंडू अतिशय दर्जेदार येत आहेत. हायवे एंडकडनं गोलंदाजी करत असताना दमदार आयोजन. भगवा चषक 2023-24 हे पर्व. अर्थातच माळशेच्या कुशीत वसलेले हे गाव आंबेळे आणि आंबेळे गावचं हे बहारदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या बहारदार आयोजनाला सलामी ठोकतोय बॅट्समन योगेश कोरचा एक पॉवरफुल पुल. सक्सेसफुल षटकार. अलीकडे मुरबाड ग्रामीणचं क्रिकेट भरपूर सुधारलेलं, दर्जेदार झालेलं आपल्याला पाहायला मिळत असतं. आज आपण पाहत आहे माळशेज ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही भव्य दिव्य टुर्नामेंट भगवा चषक. अर्थातच या संपूर्ण मुरबाड नगरीचा हा
वर्ल्ड कप म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मित्रांनो. जबरदस्त आयोजन, बहारदार नियोजन, सुंदर मैदान, चारही बाजूला हिरवीगार वनराई आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं माळशेजच्या कुशीत वसलेले हे निसर्गरम्य मैदान, ऐतिहासिक क्रीडांगण, आंबेळे गावची ही जबरदस्त स्पर्धा. षटकार येतोय योगेशच्या बॅटमधनं. यावेळेस पुन्हा एकदा शॉट ऑन पुल, जबरदस्त पॉवरफुल फटका, थांबायचं नाव घेत नाही. सेकंड इन अ रो, बॅक टू बॅक दुसरा तडाका सिक्सर. बॅटिंग करतायत सुहासभाऊ केंबारी यांचे दोन धुरंधर आपण पाहत असाल. अर्थातच सामन्याला सुरुवात झाली अगदी सकाळच्या सत्रापासून. ह्या सर्व टीम मैदानावरती उपस्थित होत आहेत, अगदी वेळेत येत आहेत, चांगला खेळ पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं सुधारलेलं आणि दर्जेदार क्रिकेट जर अनुभवायचं असेल मित्रांनो तर मुरबाड नगरीमध्ये तुम्ही जरूर या. दर्जेदार आयोजन, दर्जेदार क्रिकेट, दर्जेदार टीम, दर्जेदार आयोजक आणि दमदार कामगिरी करणारी क्रिकेटची ही दर्दी मंडळी आपल्याला सातत्याने इथं आल्यावरती भेटतील. सुहासभाऊ केंबारी निश्चितच अलीकडं सरपंच पदाचा मान त्यांच्या गळ्यामध्ये निश्चितच ती वरमाला पडते. आपलं हार्दिक हार्दिक आम्ही अभिनंदन करतोय. या मैदानावरती सतत येत असता मैदानावरती येऊन क्रिकेटच्या मंचावरती आपली उपस्थिती खऱ्या अर्थानं क्रिकेटची उंची वाढवत असते. आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. त्यांच्या माध्यमातून सुद्धा येत्या काही दिवसामध्ये एक जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच यावेळेस हा पाहायला मिळतोय चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप जास्त बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतरची धाव फलकावरती 35 धावा स्कोर कार्डवर, 35 ऑन द बोर्ड. 35 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दमदार कामगिरी, षटक चालू आहे दुसरं, लांबणीवरती पडलेलं षटक. 3 षटकार या षटकात पाहायला मिळाले. यावेळेस हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॅट फिरवली, जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, डॉट येतोय. काही चेंडू चांगले पाहायला मिळाले, मात्र 3 षटकारांच्या निशी दुसरं षटक संपन्न होतंय धावफलकावरती. 35 जबरदस्त सुरुवात. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती तब्बल 35 धावा, 17.5 ची सरासरी राखत असताना या 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आश्वासक दमदार सुरुवात. बॅटिंग करत असताना काय बॅटिंग करतो योगेश कोर, साथ देताना मनोजला आपण पाहत असाल. अगदी आपल्या नावाला साजेची सुरुवात यावेळेस आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या टीमनं केली आहे. अर्थातच आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाचे आधारस्तंभ मेजर शैलेशजी केंबारी सर सुद्धा मंचावरती राहून अगदी आनंदाने या संपूर्ण सोहळ्याचा आनंद घेत आहेत. आपलं सुद्धा स्पर्धेच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतोय. 35 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत येतोय. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी अनिकेतच्या खांद्यावरती दिली जाते. कमबॅकची गरज, कमबॅक करावं लागेल. कांबा संघाला या मॅचमध्ये राहायचं असेल, मॅचमध्ये यायचं असेल तर आपली निश्चितच एक दर्जेदार कामगिरी मैदानावरती करावी लागेल. त्यासाठी ओळखला जाणारा हा संघ मैदानावरती खेळतोय. आई गावदेवी कांबा. यावेळेस गोलंदाज अनिकेत वैयक्तिक खात्यातलं तिसरं षटक आणि वैयक्तिक खात्यातलं पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक चालू करतोय. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन जबरदस्त पंच, पॉइंटच्या डोक्यावरनं खेळतोय. चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर, दमदार स्ट्रोक, चौकार. डीजे धनु चौकार येतोय. बॅटिंग करत असताना आपण पाहत असाल पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. या षटकाला सुरुवात केली, स्वागत केलंय गोलंदाज अनिकेत इंदुलकरचं. पहिल्या चेंडूवर 4 धाबांचा फटका येतोय. मनोज केंबारी बॅटिंग करतोय स्ट्राईक एंडवरती. योगेश कोर एकमेकांच्या साथीनं खेळतायत. मनोजच्या बॅटमधनं 4 चेंडू 11 धाबा, योगेशच्या बॅटमधनं 9 चेंडू 24 धाबा. सुपर बॅटिंग. यावेळेस हा खोलवर टप्प्याचा चेंडू वाईड यॉर्कर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळतोय. फिल्डर सीमारेषेवरनं आला, सुंदर फिल्डिंग फेकतोय. तोपर्यंत एक सिंगल धाव पूर्ण केली जाईल. आता मात्र एक चांगला चेंडू आला. सिंगल धाब्याच्या मदतीने धावफलक थोडंसं पुढे सरकेल. ते 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. 40. डीजे धनु
आणि त्यांना साथ देत असताना आमचे परम मित्र निखिलजी ठोंबरे आज डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व घाटाच्या वरनं येत आहेत, मात्र घाटाच्या खालच्या सर्व मंडळीचं बरोबर मनोरंजन करणारं हे व्यक्तिमत्व. आणि या दरम्यान आपण पाहताय लागलेला हा पहिला तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. बॅट्समन रिव्ह्यू हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. तिसऱ्या पंचांना मी विनंती करतोय आपण या. धन्यवाद, थँक्यू सो मच निखिल ठोंबरे सर. प्रेक्षकांचं चौफेर मनोरंजन करण्यामध्ये माहीर असलेलं हे व्यक्तिमत्व, मुरबाडकरांच्या गळ्यातलं ताईत, मुरबाडकरांचं काळीज, डीजेची भूमिका पार पाडत असताना डीजे ऑपरेटरचं सुद्धा काम करतात, ऑफिशियल स्कोररचं सुद्धा काम करतात, एक दर्जेदार समालोचक म्हणून नामवंत समालोचक, त्याचबरोबर टेनकिकच्या वाहिनीसोबत सातत्यानं जोडलं जाणारं हे व्यक्तिमत्व अर्थातच निखिलजी ठोंबरे, आपलं हार्दिक आभार. षटक चालू आहे या ठिकाणी तिसरं. अनिकेतनं कमबॅक करायला सुरुवात केली, दर्जेदार गोलंदाजी. यावेळेस पहा मित्रांनो, सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये जातोय, डॉट. अतिशय चांगली कामगिरी गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून आपण पाहत असाल. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, यावेळेस पहा एज लागली होती. विकेटकीपरनं जर हा चेंडू कलेक्ट केला असता तर कदाचित अजून एक गडी बाद करण्याची संधी मिळाली असती. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन किरण ठाकरे. जबाबदारी आहे, योगेश बाद झालाय, त्याची जागा भरून काढायची आहे. अनिकेत राईट आर्म ओव्हर. यावेळेस किरण खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. इट्स अ मॅक्सिमम हँडसम स्ट्रोक, षटकार. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण थोडंसं
मंद मंद होत असतो. दुपारच्या सत्रामध्ये थोडीशी सुस्ती आलेली असते आणि ही सुस्ती दूर करण्याचं काम डीजे ऑपरेटर निखिलजी ठोंबरे यांच्या माध्यमातून होत आहे. लग्नगीतांचा का नजराणा पेश करतायत. अर्थातच सीझन जवळ येतोय. किरण ठाकरे यानं जो चेंडू पाठवलाय मित्रांनो मैदानाच्या बाहेर, तो चेंडू मैदानात यायला भरपूर वेळ लागतो आहे. सुंदर बॅटिंग, षटकार ठोकलाय. 6 धावांची मोहर, 46 धावा धावफलकावरती तब्बल आपल्याला पाहायला मिळत आहेत. आर्यन स्पोर्ट्स टेंबरे आणि त्यांना फाईट देत असताना आई गावदेवी खांबा या दोन संघांच्या दरम्यान चाललेली ही झुंज मैदानावरती. भगवा चषक 2023-24चं हे पर्व 2023च्या अंतिम टप्प्यामध्ये आपण या स्पर्धेला सुरुवात केली. आज 7वा दिवस. तब्बल 9 दिवस हा संपूर्ण सोहळा आपल्याला पाहायला मिळत असतो. तिसरं षटक चालू आहे धावफलकावरती. एक गडी बाद 46 आकडा आपल्याला पाहायला मिळेल. दर्जेदार कामगिरी करतायत. दर्जेदार बॅटिंग करत असताना टीम आर्यन स्पोर्ट्स टेंबरे. योगेश बाद झाला, त्यानंतर आपण पाहताय स्ट्राईक एंडवरती बॅट्समन आलाय. उजव्या हाताचा किरण ठाकरे स्ट्राईक एंडवरती तयार. एक चेंडूमध्ये 6 धावांवरती खेळतो. या चेंडूवरती गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, इम्प्रोव्हायझेशनचा प्रयत्न होता, मात्र सरळ चेंडू हातातनं स्किट झाला. सोने पे सुहागा. नो +4, 5 धावा. पाच धावांची मदत येते. धावफलक तब्बल 51. अर्धशतक कंप्लीट. अगदी तिसऱ्या षटकामध्येच या 51 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. अनिकेत हातातनं चेंडू स्किट झाला. पहा टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. ज्यावेळेस चेंडू रिलीज करत होता त्यावेळेला चेंडू हातातनं स्किट होतोय आणि या दरम्यान हा सुद्धा फटका चांगला आहे. तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती पाहायला मिळालं. पकडलं, फेकलं. तत्पूर्वी या 2 धावा पूर्ण करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एकमेकांच्या साथीनं दर्जेदार कामगिरी मैदानात पार पाडतायत. चांगलं कॉर्डिनेशन, चांगलं आय कॉन्टॅक्ट पाहायला मिळालं, चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. षटक संपतंय. षटक चालू आहे. तिसरं धावफलकावरती आहेत त्या षटक संपतंय. तिसरं धावफलकावरती आहेत त्या 53 धावा. ड्रिंक्स ब्रेकचा एक छोटासा समय आपल्याला पाहायला मिळेल. आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा बिग फाईट सामना मैदानावरती. धावफलकावरती एक चांगली धावसंख्या अद्यापर्यंत उभी करतायत. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आहेत 53 धावा. 53 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक चालू होतंय. चौथ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरनं राज, ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं, त्यानंतर हे वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक राज येतोय. कमबॅकची गरज आहे. धावफलकावरती डोंगर उभा करतायत. 53 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतरच आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथं षटक सुरू. राज स्ट्राईक एंडवरती. मनोज साथ देण्यासाठी किरण मैदानावरती आलाय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील हे आपल्याला पाहायचंय. जास्तीत जास्त धावा कुठून काढण्याचा प्रयत्न मैदानावरती जरूर केला जाईल. स्ट्राईक एंडवरती मनोज केंबारी. यावेळेस पुन्हा एकदा रनवेमध्ये अडथळा पाहायला मिळतोय. जरा निश्चितच दुपारचं सत्र आहे आणि शांत चाललेलं क्रिकेट. स्कोर कार्डवरती 53 धावा. थोडासा दबावामध्ये गोलंदाज. यावेळेस समोरच्या दिशेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फिल्डर आहे. हाताला चटका देतोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. दुसरी धाव कंप्लीट करतायत. चांगली फिल्डिंग, दर्जेदार फिल्डिंग सीमारेषेच्या जवळ पाहायला मिळाली. स्टॉप देतोय. डॉट निश्चितच पकडलं, फेकलं. तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट दाद द्यावी लागेल. मनोज केंबारी मैदानावरती सलामीपासून खेळतोय. फिटनेसची दाद मात्र द्यावी लागेल. अतिशय दर्जेदार खेळ मैदानावरती दाखवतायत. 2 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या जात आहेत. 55 धावा धावफलकावरती. 55.
गोलंदाज राज रणवेमध्ये सातत्यानं थोडासा अडथळा, एकमेकांच्या साथीनं या ठिकाणी चांगली बॅटिंग करतायत. आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघ मैदानावरती खेळतोय. स्कोर कार्ड वरती 55. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा फटका चांगला आहे. सुंदर फिल्डिंग, मात्र थोडंसं हातातनं चेंडू स्किड झाला. पुन्हा 2 धावा, 2 धावांची मदत, 2 धावा येतील, स्कोर कार्डला जोडल्या जातील. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 57 धावा, 57. राजची ही गोलंदाजी, पहिल्या 2 चेंडूंचा खेळ आपण पाहतोय या षटकामधील, आणि या 2 चेंडूंवरती 4 धावा वसूल करतायत. दुहेरी धावेचे 2 फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडवरती मनोज केंबारी बॅटिंग करतोय, 16 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. यावेळेस आक्रमण चढवलंय, सेट अँड देन फायर, जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मनोज केंबारीच्या बॅटमधनं फरार, षटकार. फलकावरती रेलचेल आपण पाहत असाल, तब्बल 63 धावा स्कोर कार्ड वरती. चौथं षटक स्कोर कार्ड वरती जबरदस्त सुरुवात. यावेळेस या चेंडूवरती सुद्धा आडव्या बॅटने खेळतोय. लॉंगॉन वरती फिल्डर आहे, पकडलं तोपर्यंत एक सिंगल धाव येते. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 64 धावा स्कोर कार्डवर. अभ्यास पूर्ण खेळतायत. मोठे फटके जेव्हा येत आहेत, चौकार षटकार ठोकतायत, ज्यावेळेस संधी मिळते त्यावेळेस स्ट्राईक रोटेट सुद्धा करतायत. या चेंडूवरती मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळाला. टप्पा खाल्ल्यानंतर राईज होतोय, उसळी घेत वेगानं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव. चौथं षटक, या षटकातील एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावफलकावरती 64 धावा, 64. चांगली धावसंख्या अद्यापपर्यंत उभारतायत. तब्बल 16.70 ची सरासरी राखतायत. धावफलकावरती एक चांगली धावसंख्या 64. या चेंडूवरती पहा मित्रांनो, सुपला खेळायचा होता, मात्र व्यवस्थित बॅटवरती आला नाही आणि हा स्कूप सिंगल एक धाव देऊन जाईल. षटक संपतंय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 65 हा आकडा. चार षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती आपण पाहत असाल तर तब्बल 65 हा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम षटक प्रगतीपथावरती येत आहे. गोलंदाजी मार्कवरनं आकाश. शेवटच्या षटकाची जबाबदारी आकाशच्या खांद्यावर. आकाश शिरोशे, राईट आर्म राऊंड द विकेट. हा पहिला चेंडू भन्नाट वेग, मात्र जास्त बाहेरून उंचीनं निघून जातो. चेंडू वाईट बॉल घोषित केला जातोय. 1 बाउन्सचा कॉल. धोक्याची घंटा गोलंदाजाला दिली जाते. एक बाउन्सर, आणि यानंतर जर अतिरिक्त उंचीचा बाउन्सर आला तर मात्र दंडित केलं जाऊ शकतं, असं पंचांनी त्याला सांगितलं. या चेंडूवर आक्रमण, जबरदस्त फटका, दूरवरनं खेचलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, आरपार षटकार.
आकाश गोलंदाजी करतोय आणि आकाशवरती मात्र इथून आक्रमण चढवलं जातं. एक वाईट बॉल, त्यानंतरचा हा षटकार आपण पाहत असाल. धावफलकावरती तब्बल 72 हा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. 72 ऑन द बोर्ड, 72 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडवरती किरण ठाकरे. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं चेंडू चालला सीमारेषेच्या जवळ. फिल्डर आहे, पकडलं फेकलं. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि ही दुसरी धाव सुद्धा कंप्लीट करतायत. कलेक्शन झालं नाही आणि या अनुषंगाने आपण पाहाल तर या 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत. सलगचे 3 षटकार जर या 3 चेंडूंवरती ठोकले तर मेजर शैलेश केंबारी साहेब यांच्याकडनं 555 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. सुंदर बॅटिंग. धावफलकावरती अद्यापर्यंत आहेत 74 धावा. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतायत. यावेळेस उंची पाहिली जाईल. पंच डिसिजन घेत आहेत, एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. नो बॉल कॉल. शांत संयमी पंच धर्मेंद्र वर्मा सर साथ देत असताना अमितजी आणि प्रवीणजी विषय या लाडक्या पंचांच्या साथीनं आपण हा संपूर्ण सोहळा कव्हर करतोय. अवांतरचा एक अजून चेंडू पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा. धावफलकावरती 75, 75 ऑन द बोर्ड. आणि या शेवटच्या षटकामध्ये लांबणीवरती पडलेले हे षटक आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस फ्री हिटचा इशारा. स्ट्राईक एंडवरती हार्ड हिटर किरण ठाकरे. आकाश टू किरण. यावेळेस किरण थांबायचं नाव घेत नाही. जबरदस्त फटका. डीप बॅकवर्ड खेळलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना. किरणच्या बॅटमधनं हा ठाकरे ब्रँड षटकार. वरती आपण पाहत असाल अगदी बॉडी लाईन चेंडू येत होता आणि त्यानंतर आडव्या बॅटने एक जबरदस्त तडाखा दिलाय. चेंडू जातोय 6 धावांसाठी. 80 पार करतायत. तब्बल 81 धावा धावफलकावर. 81 ऑन द बोर्ड. एका गड्याच्या मोबदल्यात 81 धावा धावफलकावरती आपण पाहत असाल. दमदार बॅटिंग, दमदार सुरुवात ज्यासाठी ओळखली जाते टीम आर्यन स्पोर्ट्स टेंबरे, तसाच खेळ मैदानावरती दाखवतायत. यावेळेस पुन्हा एकदा किरणच्या बॅटमधनं अजून एक जबरदस्त लख किरण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. अजून एक दमदार स्ट्रोक. षटकार. अजून एक षटकार जर आला तर मेजर शैलेश केंबारी साहेब यांच्याकडनं 555 रुपयाचं पारितोषिक मित्रांनो जाहीर झालेलं आहे. ते किरणला दिलं जाऊ शकतं. या ठिकाणी कॅश जमा सुद्धा आहे. अजून एक षटकार आला तर हे पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. बॅटिंग या 2 षटकारासाठीच पारितोषिक आलंय. मेजर शैलेजी केंबारी यांच्याकडनं 555 रुपयाचं पारितोषिक आले. यावेळेस पहा मित्रांनो, खोलवा टप्प्याचा चेंडू. जबरदस्त फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धन्यवाद. आकाशवरती मात्र इथून आक्रमण पाहायला मिळतंय. जबरदस्त बॅटिंग किरण ठाकरे. सुरुवातीला योगेश कोरचं वादळ, शैलेशची आपण जबरदस्त कामगिरी पाहिली. त्यानंतर आपण पाहत असाल तर यावेळेस किरण ठाकरेच्या बॅटमधनं धावांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. काय दमदार खेळतायत. षटक संपलाय. सुटकेचा निश्वास कांबा संघासाठी. 5 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती तब्बल 93 धावा. आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघाची धावसंख्या बनवाव्या लागतील तब्बल 94 धावा. मैदानावरती या धावा बनवल्या जातील का? बिग फाईट पाहायला मिळेल, कारण कल्याण ग्रामीणचा एक मातब्बर संघ समोर आहे. 30 चेंडू 94 धावांचं आव्हान घेऊन मैदानावरती उतरतील आई गावदेवी कांबा संघ. बनवल्या जातील का धावा, की डिपेंड करण्यात यश मिळवेल आर्यन स्पोर्ट्स टेंबरे. मैदानावरती चालेल मोठा संघर्ष आणि या संघर्षाचं वर्णन करण्यासाठी मी तुर्तास थांबतोय. आपण थांबू नका, पाहत राहा. भगवा चषक 2023-24 हे महापर्व सामन्याला जशी सुरुवात होईल द्वितीय सत्राला, या ऐकूयात पुन्हा एकदा निखिलजी ठोंबरे यांचा कडक आवाज.
स्वागत आहे. आपण टॉस करणार आहोत. टॉस साठी विनंती असेल टीम किनवली टीम आणि ढवळेपाडा दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस साठी लगेचच संपर्क साधायचा आहे. आणि रावसाहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सेकंड इनिंगची पहिली मॅच मैदानामध्ये पाहायला मिळेल. सामना आपण पहिल्या इनिंगमध्ये पाहिला. जबरदस्त फलंदाजी किरण ठाकरेची, जबरदस्त फलंदाजी योगेशची, जबरदस्त फलंदाजी मनोज केंबारीची पाहायला मिळाली. तर या सेकंड इनिंगमध्ये तेवढेच मातबर खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. योगेशदादा बनकरी आणि त्यांच्या जोडीला मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील ते निलेश निचिते. चौऱ्याण्णव धावांचं लक्ष्य. टॉस आपण करतोय. दोन्ही संघ 4 षटकांची लढत असेल याची नोंद घ्या. किनवली आणि टीम ढवळेपाडा. टॉस आपण करतोय राहुल साहेबांच्या शुभ हस्ते. कोण जिंकलं टॉस? ढवळेपाडा संघ टॉस जिंकलेला आहे. निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा. 4 षटकांची लढत असेल. सागर 11 कांबा कडून ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गावदेवी कांबा संघ. योगेशदादा बनकरी आणि त्यांच्या जोडीला मैदानामध्ये दाखल झाले ते निलेश निशिते. 94 धावांचं लक्ष्य. भगवा चषक दे 7. पहिला बॉल ते सर्राट लाईन खराब आहे. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती 1 या धावसंख्येवर. 94चा पाठला करत असताना पॉवर प्ले मध्ये 40 धावा बनवणं गरजेचं राहील टीम आई गावदेवी कांबाला. त्या धावा बनतील का ते पाहायचं. चांगला बॉल राहिला. गतीमध्ये केलेलं परिवर्तन उर्वरित कामकाज मनोज कंप्लीट करतील. सुभाष केंबारी, तदनंतर योगेश कोर, आवी, प्रशांत ही गोलंदाजांची धुरा आहे. तर दुसऱ्या बाजूला बॅटर आपण पाहतोय निलेश निश्चिते आणि योगेशदादा बनकरी यांची फलंदाजी कशा प्रकारे होती टीम कांबासाठी ते पाहायचं. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन. सलगचा दुसरा बॉल डॉट. निर्धाव चेंडू. 94 धावांचा पाठलाग करत असताना पॉवर प्ले मध्ये तुम्ही डॉट बॉल खेळू शकत नाही. संघ खूप मोठ्या अडचणीत येईल, कारण प्रत्येक सामना इथे प्रत्येक संघासाठी डिववर्ड आहे. ज्या ज्या वेळेस तुमचा पराभव होणार आहे तुम्ही या स्पर्धेच्या बाहेर आहात. योगेश आणि निलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. योगेश कोर यांच्या हातामध्ये बॉल. स्ट्रायकर इनवर निलेश. इथे टाकलेला बॉल लेंथ खराब. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. डीजे अक्षय आणि डीजे घाऱ्या दोघंही उपस्थित आहेत. दोघांचं सहर्ष स्वागत आपण करू या स्पर्धेमध्ये. 2 ऑन द बोट. 2 धाबा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. योगेश. योगेशचा बॉल. अजून एक चांगला चेंडू. 2 अवांतर चेंडू जरूर आलेत या षटकामध्ये, परंतु 3 बॉल डॉट टाकत असताना गोलंदाज योगेश कोर. जबरदस्त गोलंदाजी आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरेकडून करत असताना मैदानामध्ये 3 बॉल आतापर्यंत डॉट आलेत. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे टाकलेला बॉल आडव्या बॅटनं फटका सुंदर सजवलाय. चेंडू डीप मिड विकेटला सीमारेषा ओलांडेल. हा खणखणीत चौकार. 4 धावा. निलेच्या बॅटमधून हा चौकार येतो. निलेच्या बॅटमधून आलेला हा चौकार आपण पाहिला. संघात धावसंख्या धावफलकावर 6. गोलंदाजी मार्कवर योगेश कोर तयार. हॅलो चेक. हॅलो. सुंदर असा चेंडू. पंचांकडे अपील. लेग बिफोरची शिकार. फलंदाज निलेश बाद.
मैदानामध्ये दाखल होतील ते सागर इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर. सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती योगेश कोर या खेळाडूची. 6 धावा फलकावर एक फलंदाज बाद झाला. संपूर्ण स्पर्धेचा आपण विचार केला तर संपूर्ण स्पर्धा आजपर्यंत ज्या खेळाडूंनी गाजवली त्यामध्ये हरेश घोरड, त्यानंतर अरुण गीते, जबरदस्त खेळ त्या खेळाडूंचा राहिला. 6 धावा फलकावर एक बाद 6. सागर आलेत न्यू बॅटर मैदानामध्ये. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क पण. सुंदर असा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल डॉट आला, निर्धाव. पहिलं षटक कंप्लीट. धावफलकावर धावसंख्या 6 रन ऑन द बोर्ड. सागर 11 कांबा, डीजे अक्षय. ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतील 1011. मैदानाच्या आतमध्ये पाहूया षटकार चौकारांची आतिषबाजी होणार का, मैदानामध्ये ते आपल्याला पाहायचं. 6 धावा. सुभाष केंबारी गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. स्ट्रायकर इनवर योगेश बनकरी. 6 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल, सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. क्षेत्ररक्षण खराब. पहिल्या बॉलवर दादाची दादागिरी. चेंडू सीमा पार, चौकार. चार धावा पहिल्याच बॉलवर. संघात धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा. गोलंदाज तयार आहेत. स्ट्रायकर इनवर योगेश बनकरी ऑन स्ट्राइक. सुहास केंबारी यांचा हा बॉल. इथे फटका सुंदर. क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर करत असताना योगेश कोर या बॉलवर पाहायला मिळाले. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती 11 या धावसंख्येवर. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. सुभाष केंबारी यांच्या गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. सुभाष केंबारी यांचा हा बॉल. चेंडू हवेमध्ये. डायरेक्ट हिट धोकादायक ठरू शकले असते आणि मला वाटतं डायरेक्ट हिट झालेले आहे. फलंदाज बाद. जबरदस्त डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाले. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. झेल घेण्याचा प्रयत्न, झेल तिथे सुटला. मध्ये खेळाडू असतानाही खूप सुंदर डायरेक्ट हिट झालेला आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण. व्हॉट अ ब्रिलियंट थ्रो. जबरदस्त डायरेक्ट हिट. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. सर्व अँगलने दाखवलं जातं. डायरेक्ट हिट आणि इथे फलंदाज रन आउट होताना पाहायला मिळतो. न्यू बॅटर मैदानामध्ये विकास. बारा धावा धावफलकावर. 2 फलंदाज बादत. सुहास यांचा हा बॉल बॅट मधून सीमारेखेचा भेद घेतोय योगेश बनकरी. दादाची दादागिरी. चेंडू सीमा पार, षटकार. 6 धावा. जबरदस्त फटका आपण मैदानामध्ये पाहिला. षटकार आला. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोचेल ती आता 17 या धावसंख्येवर. फुलटॉस. फिर से एक बार. चेंडू सीमारेखेचा भेद घेतोय योगेश बनकरी ऑन फायर. 6 षटकार.
धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 23 धावा, 2 षटकांचा खेळ समाप्त. संधी डीजे अक्षयला. मार्कवर षटक क्रमांक 3 मध्ये वेळ वाचवणं गरजेचं आहे. अजूनही 3 सामने कव्हर करायचे. 3:32 झालेले आहेत. वेळेवर लक्ष द्या. सुंदर असा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवर आली एक सिंगल धाव. संघात धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोचेल ती 24 या धावसंख्येवर. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा. 24 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. कशा प्रकारे कामगिरी केली जाते ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला सुंदर असा बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. व्यासपीठाच्या समोर ज्या ट्रॉफी आहेत आणि त्या ट्रॉफ्यांच्या शेजारी बसलेले सर्व खेळाडू, तुम्हीच त्या ट्रॉफ्या आहेत त्यांच्या समोर बस. सर्वांना विनंती तिथून जागा मोकळी करायची. ते दृश्य लाईव्ह मध्ये चांगलं दिसत नाही. ही महत्वाची सूचना आहे. प्लीज सहकार्य करा. तुम्ही आहेत म्हणून क्रीडा स्पर्धेला रंग चढलेले आहेत. धन्यवाद. तुमचं मनापासून आभार. सुंदर कामगिरी जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावसंख्या 26 धावा. ज्या प्रकारे किरण ठाकरेने बॅटिंग केलेले आहे, अभिनंदनचा वर्षाव करत असताना विकी पवार त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करू. ब्रँड ऑफ शिवळे इथे फटका दमदार. मैदानाच्या आतमध्ये दादाची दादागिरी सुरू आहे. अजून एक ठोकलाय योगेश जीवनकरी यांनी. षटकार 6 धावा. पोचेल ती 32 धावा. का आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करतायत. जबरदस्त फलंदाजी योगेश बनकर यांची. इथे टाकलेला बॉल लाईन लेन थोडेसे शफल झाले होते. पंचांचा अवांतरचा इशारा. बाईच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 33 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. व्यासपीठावर रावसाहेब आहेत, त्याचबरोबर शरदजी भगत. आणि शरदजी भगत यांचं फिक्स असतं की ज्या वेळेस भगवा चषक 9 दिवस स्टेज सोडायचं नाही, हे महत्वाचं. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करू. जाऊया मैदानाच्या आत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल लाईन लेंथ आपल्याला इथे पाहिजे. सुंदर इथे तळलेला हा बॉल आहे. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. धावफलकावर धावसंख्या स्थिर 33 ऑन द बूट. षटक क्रमांक 3. तिसरं षटक झाल्यानंतर ड्रिंक्स ड्रॉली होईल. याची दोन्ही संघांच्या 12व्या 13व्या 14व्या खेळाडूने नोंद घ्यायची की मैदानाच्या आतमध्ये आपण पाणी घेऊन जायचं आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. षटक क्रमांक 3 कंप्लीट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा. 11ची सरासरी. टीम आई गावदेवी कांबा. दोन्ही टीमला जर आवश्यक नसेल ड्रिंक्स डॉली तर आपण लगेचच मॅच चालू करा. ओके डीजे.
आहेत त्यांनाही विनंती आपण या व्यासपीठावर तुळशीरामजी भांडे साहेब आणि तदनंतर राकेशजी डोंगरे हे सर्व उपस्थित आहेत त्यांनाही विनंती आहे की आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे एक मानाचं करंडक अर्थातच भगवा चषकामध्ये. त्याचबरोबर पिंट्यादादा चौधरी हे उपस्थित आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये आपण करू. अतिशय मानाची क्रीडा स्पर्धा आहे. आज टेंबरेचा संघ मैदानामध्ये खेळतोय आणि टेंबरे संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव मुरबाड क्रिकेट असोसिएशनच्या वतीने होतोय. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. राजेदादा केंबारी उपस्थित आहेत. खूप मोठा सपोर्ट स्टाफ टेंबरेकरांचा नेहमीच या संघाला राहतो. तर दुसऱ्या बाजूला कल्याणमधील नामवंत संघ टीम कांबा मैदानाच्या आतमध्ये खेळते. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल फुल टॉस, लाईन लेंथ खराब, इस्ट डिरेक्शन बॅकअप खराब. हा नशिबाचा पंजा. 5 धावा. नो बॉल +4 अशा 5 धावा येतील. 5 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या धावफलकावर 38 38 धावा. गोलंदाजी मार्कवर आदेश आलेत. मला वाटतं धावा जास्त आहे त्यामुळे नवीन गोलंदाजाचा वापर मैदानामध्ये करत असताना टीम आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे मित्र कालू यांचंही शुभ आगमन. वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. पाहूया कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ती आपल्याला पाहायचंय. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला 38 ऑन द बोर्ड, 38 धावा धावफलकावर. बॅटची एज आणि तिथे धनाच्याकडून क्षेत्ररक्षण थोडंसं खराब परंतु बॅकअप इथे चांगलं आहे प्रतीकचं. आणि एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या 39 धावा. फ्रीट होता त्याचा जास्त फायदा मैदानाच्या आतमध्ये उचलू शकले नाही. अजय भुजबळे आलेले आहेत. टोपण नाव त्यांचं काळू आहे आणि काळूकडून पारितोषिकांचा वर्षाव आहे. जसे डिटेल येतील तर तुमच्यापर्यंत पोहोचवतो. इथे टाकलेला बॉल लाईन लेन खराब आहे असं पंचांनी घोषित केलंय आणि पंचांचा हा अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघात धावसंख्या धावफलकावर 40 धावा. योगेश बनकरी नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावताना पाहायला मिळत आहे. 40 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा चेंडू आदेशाचा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट. पहिला चेंडू खराब होता परंतु तदनंतर कमबॅक चांगलं केलं मैदानामध्ये आदेश या खेळाडूने. काहीशी कोचिंग करत असताना शिवाजी केंबारी एक्सपिरियन्स खेळाडू आहे. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. आदेश स्ट्रायकर इनवर. योगेश दादा बनकरी. चांगला बॉल, फटका दमदार. व्हॉट अ शॉट. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. दमदार चौकार, भगवा चषक चौकार. 4 धावा. आणि या भगव्याच्या दमदार आयोजनाला भेट देण्यासाठी युवा सेना सचिव ठाणे ग्रामीण सन्माननीय प्रथमेश दादा भगत, त्याचबरोबर युवा सेना सचिव ठाणे जिल्हा सन्माननीय भूषण शेठ जाधव साहेबांचं थोड्याच वेळा शुभागमन होत आहे. निश्चितच आपलं सुद्धा हार्दिक सहर्ष स्वागत आहे. O2 कॉम्बॉक्स. 45 ऑन द बोर्ड. 45 धावा धावफलकावर. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तितका संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम आपल्याला पाहायला मिळते आहे. गावदेवी कांबा चांगलं क्रिकेट खेळलाय. 17 बॉलमध्ये 34 या धावसंख्येवर खेळत असताना योगेश बनकरी. फटका दमदार इनसाइड आउटचा. व्हॉट अ शॉट. चेंडू सीमा पार. खणखणीत षटकार. विकासच्या बॅटमधून 6 धावा. 51 धावा धावफलकावर आहे गावदेवी कांबा संघ. शिल्लक आहेत आणि 7 बॉलमध्ये 43 धावा. गोलंदाज तयार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल इथे राहिलाय. धावफलकावर धावसंख्या 51.
डीजे खूप चांगल्या खेळ मैदानाच्या आतमध्ये योगेश दादा बनकर यांचा पाहायला मिळतो आणि जिथे योगेश दादा बनकर या तिथे एक व्यक्तिमत्व सातत्यानं पाहायला मिळतं. डीजे श्रावणीचे सर्व तुषारजी मडके आणि त्यांच्याबरोबर संजयजी गुटे हे उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो या व्यासपीठावर भगवा चषकामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. धमाकेदार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये योगेश दादा बनकरी नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावलंय. 17 बॉलमध्ये त्याने बनवल्यात 34 धावा. दुसऱ्या बाजूला 5 बॉल खेळलेत विकास, त्यांनी बनवल्यात 12. 6 चेंडू 43 धावांचं समीकरण. शेवटच्या षटकामध्ये मनोज आलेत आता गोलंदाजी मार्कवर. मनोजची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. 13 ग्रुप पूर्णपणे तयारीत आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. लवकरच आपल्या भेटीला साजईकर चषक 22 जानेवारी ते 26 जानेवारी लहूदादा गायकर प्रेझेंट. एक मोठी क्रीडा स्पर्धा. ज्या संघांना सहभाग नोंदवायचा आहे एक ओपन ग्रामीणचा गट असेल त्यांनी संपर्क साधा. लहूजी गायकर किंवा माझ्याशी संपर्क साधला तरी चालेल. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. धावफलकाचा विचार केला धावफलकावर धावसंख्या 51 51 धावा. शेवटचे बॉल मैदानामध्ये 5 आणि त्या 5 बॉलमध्ये अजूनही 43 धावा बनवायच्या. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल लाईन लेंथ खराब आहे. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघ धावसंख्या धावफलकावर 52 धावा. त्या स्पर्धेचं स्वरूप 5 दिवसीय क्रीडा स्पर्धा असेल. 51,000 रुपयाची क्रीडा स्पर्धा साजईकर चषक. धावफलकावर धावसंख्या 52. गोलंदाज तयार. सुंदर असा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. धावफलक वाढेल जाऊन पोहोचेल 53 धावा. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. बघूया त्या 5 बॉल मध्ये काय घडत आहे ते आपल्याला पाहायचं. 5 बॉल टू गो. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. 53 ऑन द बोर्ड. 53 धावा. ते मनोज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर. 53 धावा आहेत. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संघर्ष खूप चांगला गेला मैदानामध्ये परंतु गोलंदाजांच्या चुका खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाल्या. सुंदर असा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. तिथे एक सिंगल धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोचेल ती 54 या धावसंख्येवर. 54 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 6 कॅमेऱ्यांच्या साहाय्याने ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. विशेषतः टीन क्रिक लाईव्ह या युट्यूब वाहिनीचं सहर्ष स्वागत करू. चांगला बॉल चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना मनोज केंबारी त्यांचा हा चेंडू डॉट आलाय. स्ट्रायकर एंडवर योगेश दादा बनकरी. इंडिव्हिज्युअल आपलं अर्धशतक कंप्लीट करतील का ते पाहायचं. 15 धावांची अजूनही आवश्यकता. शेवटचे 2 बॉल. चांगला फटका. ताकद नजाकत सर्व काही या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. ही पावर आहे योगेश दादा बनकरीची. षटकार 6 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर 60 ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक. चांगला फटका. चेंडू हवेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. सुंदर झेल आणि संपेल योगेश दादा यांचा खेळ. 22 बॉल 41 धावांची तुफान इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. आणि या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करत असताना टीम आर्यन स्पोर्ट क्लब टेमरे. वेल प्लेड बॉयज. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा. टीम ढवळेपाडा आणि बॅटिंग साठी किनवली टीम. आपण खेळाडू कक्षामध्ये लगेच येऊन बसायचं. सेकंड राऊंडची पहिली मॅच मैदानामध्ये सुरुवात होईल. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देऊ आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत. 4 षटकांची लढत आहे.